नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा तयारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. आज मी विज्ञान विषयातून काही प्रश्न, जे प्रश्न मागील काही वर्षांमध्ये एमपीएससी पूर्व परीक्षेमध्ये, एमपीएससी ग्रुप बी, ग्रुप सी मध्ये या टाईपचे पडलेले जे प्रश्न आहेत, ते प्रश्न मी कव्हर करणार आहे. आज मी विज्ञान विषयातील काही प्रश्न घेणार आहे. विज्ञान विषय हा खूप जास्त महत्वाचा आहे. सर्व स्पर्धा परीक्षांच्यासाठी विज्ञान विषय हा उपयुक्त आहे आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या विषयाची तयारी करत असताना 12वी पर्यंतचे जे पूर्ण सायन्स आहे, जे फिजिक्स, केमिस्ट्री आहे, बायो आहे, या विषयांचा परिपूर्ण अभ्यास करायचा आहे. आणि मी मागील 16 वर्षापासून या टीचिंग फील्डमध्ये आहे. विज्ञान विषय असू द्या किंवा गणित विषय असू द्या, स्पर्धा परीक्षा तयारी असू द्या, परफेक्ट तुमचं प्रिपरेशन करून घेणार आहे आणि रिझल्ट पण हा स्ट्रॉंग भेटेल आपल्याला. तर या टाईपचे व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला, पहिला प्रश्न बघूया आपण. हा प्रश्न एमपीएससी ग्रुप बी 2023 मध्ये हा प्रश्न पडलेला आहे. ग्रुप बी चा प्रश्न आहे, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. तर प्रश्नाला सुरुवात करूया. टॅक्झॉनॉमी या संज्ञेचा जनक डॅश. टॅक्झॉनॉमी या संज्ञेचा जनक डॅश. इथे आपल्याला 4 पर्याय दिलेत. पहिला पर्याय बघा, एरिस्टॉटल. दुसरा पर्याय लिनियस. तिसरा पर्याय ए पी कॅडोल. चौथा पर्याय आहे प्लेटो. तर यापैकी 2 नंबरचा जो पर्याय आहे म्हणजेच लिनियस, हा पर्याय करेक्ट आहे. लिनियस हा सेकंड ऑप्शन जो आहे तो करेक्ट आहे. टॅक्झॉनॉमी म्हणजे काय, तर मराठीमध्ये मिनिंग आहे टॅक्झॉनॉमी म्हणजे वर्गीकरण. टॅक्झॉनॉमी म्हणजे वर्गीकरण. सजीवांचे जे वर्गीकरण आहे हे आपण 2 प्रकारात करतो. पहिला प्रकार आहे प्राणी आणि दुसरा प्रकार आहे वनस्पती. तर हे 2 प्रकार लक्षात ठेवा, वनस्पती आणि प्राणी हे 2 सजीवांचे प्रकार आहेत. चला विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न बघूया. हा प्रश्न ग्रुप सी मेन 2023. हा प्रश्न ग्रुप सी 2023 मध्ये हा विचारलेला प्रश्न आहे. बघूया, खालीलपैकी कोणत्या जातीच्या प्राण्यात खुली रक्ताभिसरण प्रणाली आहे. पर्याय क्रमांक 1 आर्थ्रोपोडा. दुसरा पर्याय ॲनिलिडा. तिसरा पर्याय सायक्लोस्टोमॅटा. चौथा पर्याय इमल्शन. तर यापैकी करेक्ट पर्याय आहे पहिला, म्हणजे आर्थ्रोपोडा. आर्थ्रोपोडा म्हणजेच संधिपाद. तर या गटामध्ये झुरळ या टाईपचे प्राणी जे आहेत ते आहेत. झुरळ हे याचं एक्झाम्पल आहे. इथे हिमोलिम्बच्या स्वरूपात म्हणजेच ओपन स्वरूपात इथे रक्ताभिसरण घडते. हे जे रक्त आहे हे हिमोलिम्बच्या स्वरूपात टिश्यू पर्यंत हे पाठवले जाते. तर इथे पर्याय क्रमांक पहिला करेक्ट आहे, म्हणजेच आर्थ्रोपोडा. चला, तिसरा प्रश्न बघूया. हा प्रश्न राज्यसेवा प्री एक्झाम 2024 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. राज्यसेवा प्री 2024 लेटेस्ट प्रश्न आहे, खूप जास्त महत्वाचे प्रश्न आहे. बघा, कोणत्या विभागातील वनस्पती सृष्टीचे उभयचर असे म्हटले जाते. बघा, प्रश्न परत एकदा व्यवस्थित ऐका. कोणत्या विभागातील वनस्पती सृष्टीचे उभयचर असे म्हटले जाते. पहिला पर्याय ब्रायोफायटा. दुसरा पर्याय टेरिडोफायटा. तिसरा पर्याय अनावृत्त बीजी.
चौथा पर्याय आहे आवर्त बीजे. आवर्त बीज चौथा पर्याय. तर आवर्त बीज म्हणजे जिम्नोस्पर्म, इथे सीड प्रेझेंट असणार आहे, बिया प्रेझेंट आहेत. अनावृत्त बीज म्हणजे हे जे प्लांट आहे त्या प्लांट मध्ये बिया नसतात. इथे बिया प्रेझेंट आहेत, इकडे बिया ऍबसेंट आहेत. तर या चार पैकी पहिला पर्याय जो आहे ब्रायोफायटा हा ऑप्शन करेक्ट आहे. ब्रायोफायटा. बहुतेक ब्रायोफायटा हे भूचर आहेत. बहुतेक ब्रायोफायटा या टाईपच्या ज्या वनस्पती ज्या आहेत त्या भूचर आहेत. म्हणजे त्याचं फलन होण्यासाठी बाह्य पाण्याची गरज पडते. म्हणून या ज्या वनस्पती आहेत या ब्रायोफायटा वनस्पती ज्या आहेत त्यांना आपण उभयचर असे म्हणतो. पर्याय क्रमांक 1 करेक्ट आहे. म्हणजे आपण चौथा प्रश्न बघूया. हा प्रश्न ग्रुप बी आणि सी 2023 प्री एक्झाम मध्ये हा पण प्रश्न विचारलेला आहे. नायट्रोजन स्थिर करण्यासाठी खालीलपैकी कोणते शैवाल जास्तीत जास्त उपयोगी आहे? परत एकदा प्रश्न व्यवस्थित ऐका. नायट्रोजन स्थिर करण्यासाठी खालीलपैकी कोणते शैवाल जास्तीत जास्त उपयोगी आहे? पर्याय क्रमांक 1 क्लोरोफायसी, सेकंड मेक्झोफायसी, तिसरा रोडोफायसी, चौथा थिओफायसी. यापैकी करेक्ट पर्याय जो आहे तो आहे मेक्झोफायसी. मेक्झोफायसी म्हणजे हे निळे हिरवे शैवाळ आहे. हे शैवाळ जे आहे नायट्रोजन फिक्सेशन म्हणजेच नत्र स्थिर करण्यासाठी वापरले जाते. हे बायो फर्टिलायझर म्हणून आपण वापरतो आणि याचा वापर जो आहे जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी हे शैवाळ आपण वापरतो. तर मेक्झोफायसी म्हणजे दुसरा पर्याय हा इथे बरोबर आहे. चला आजचा 5वा प्रश्न बघूया आपण. हा प्रश्न ग्रुप सी 2024 मध्ये विचारलेला आहे. हा प्रश्न ग्रुप सी 2024 मध्ये विचारलेला आहे. बघूया 5वा प्रश्न. कांगारू हा प्राणी या फायलम मध्ये समाविष्ट आहे. कांगारू हा प्राणी या फायलम मध्ये समाविष्ट आहे. हा प्राणी मेन ऑस्ट्रेलियामध्ये सापडतो. पहिला पर्याय उभयचर. उभयचर म्हणजे कोणते प्राणी? तर जमिनीवरती राहणारे आणि पाण्यामध्ये राहणारे हे उभयचर प्राणी असतात. तर हा कांगारू जो आहे हा जमिनीवरती राहणारा प्राणी आहे. म्हणजे पहिला ऑप्शन हा चुकीचा आहे. दुसरा बघूया सस्तन. ठीक आहे, सस्तन. तर इथे कांगारू हा जो प्राणी आहे तो सस्तन प्राणी आहे. तिसरा पर्याय बघूया सरीसृप म्हणजे सरपटणारे प्राणी. हा सरपटणारा प्राणी आहे का कांगारू? कांगारू हा सरपटणारा प्राणी नाही. पक्षी. कांगारू हा पक्षी आहे का? तर नाही. इथे हा 2 नंबरचा पर्याय हा बरोबर आहे, सस्तन प्राणी. लक्षात ठेवा, कांगारू हा सस्तन प्राणी आहे. हा ग्रुप 2024 हा ग्रुप सी 2024 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. तर या टाईपचे प्रश्न पाहण्यासाठी स्पर्धा परीक्षा प्रिपरेशनसाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.